हरि ओम। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलम् सर्वधी साक्षभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहारिणम् सर्वलोकैकनाथम्। महायोगपीठे तटे भीमरथा वरं पुण्डरीकाय दातुं मुनिम्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठम् वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं
अवधूतं शरणं प्रपद्ये। प्रभु रामचंद्र भगवान की, कपिवर्य महारुद्र हनुमान की जय। श्री संत मोतीराम महाराज की जय। श्री संत मारुतराव महाराज की जय। आज कथेचा 5वा दिवस आहे। गेली 4 दिवसापासून सुरू असलेली रामकथा आपण सर्व भाग्यवान श्रवण करत आहात। आज श्रीराम नवमीचं पावन पर्व आहे। रामनवमी अतिशय उत्साहामध्ये संपूर्ण जगभरात रामभक्त मोठ्या उत्साहामध्ये भगवंताचा प्रगट दिवस साजरा करतात। भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक रामभक्त आज रामभक्तीच्या रसामध्ये पूर्णतः नाहून निघालेला आहे। शिवनखेडमध्ये आज कथेच्या माध्यमातून आपण रामभक्तीचा आनंद घेणार आहोत। मायबाप, जीवनामध्ये कथा संपूर्ण जीवनाची व्यथा दूर करण्याचं सामर्थ्य असणारी महत्वाची गोष्ट आहे। ज्यांचं जीवन कथेत नाही त्यांच्या जीवनाची कथा झाली, बरोबर? आणि ती माणसं
अतिशय दुःखानं येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला आपली कथा सांगत असतो. संसारी जीवाची कथाच काय असते? मुलगा बोलत नाही, घरी किंमत नाही, वेळेवर चहा नाही. होय, संसारी जीवनाची कथा काय? यानं बुडवलं. त्यामुळं भाग्यवंतासाठी भगवंताची कथा आहे. ज्या कथेच्या श्रवणाच्या निमित्तानं भवसागरातून बेडा पार होतो. कारण ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायामध्ये माऊलींनी प्रकृतीचं वर्णन केलेलं आहे. आणि प्रकृतीचं वर्णन करत असताना सांगितलं, अफाट भयंकर ही प्रकृती आहे. आणि या प्रकृतीतून तरायचं असेल तर मार्ग मात्र एकच आहे. एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले. तया ऐलीच थडी सरले मायाजळ. भवसागर त्याच्यासाठी कोरडा आहे जो सर्व भावानं माझं भजन करतो. कारण कलियुगात भगवंताची कथा श्रवण करणं, करण्याचा विचार येणं आणि आलेल्या विचाराला जागणं हे बलवान साधकाचं लक्षण आहे. तुम्ही चला आम्ही आलो म्हणणारे. होय, स्मशानात गौऱ्या रचेपर्यंत येत नाही. येतो म्हणणाऱ्याच्या हिशोबातला विषय नाही. करावी तातडी परमार्थाची. त्यामुळं तुम्ही भाग्यवान आहात. राम कथेच रसपान करत आहात. काल मंथरेचा विषय आपण श्रवण केला. एक विकल्प. राम राज्याला 14 वर्षासाठी दूर लोटतो. एक विकल्प. त्यामुळं जीवनामध्ये विकल्प आलाच नाही पाहिजे, इतका संकल्प दृढ पाहिजे. राम भजनाचा संकल्प भरताचा आहे. आज कथेला आमच्या मातोश्री आईस उपस्थित आहेत. नवीन गायक वादक भरताचं राज्य वाट पाहत आहे. रामकथेचं मर्म लक्षात घ्या. राजगादी भरताची प्रतीक्षा करते आणि भरत गादीला लाथाडून रामाच्या चरणावर माथा ठेवण्यासाठी निघतोय. वर जर पाहिलं, सामान्य जीवाच्या नजरेत सर्वस्व पैसा आहे. सामान्य जीवाच्या नजरेत सर्वस्व पैसा आहे. असा विचार करता भरताला राजगादीवर बसण्यापासून अडवणारं कोणीच नव्हतं. आणि पैसा म्हटलं तर रामाकडे काहीच नव्हतं. काय आहे? शरीरावर वस्त्र सुद्धा नव्हती. त्या श्रीरामाला देव समजून
सर्व साम्राज्य त्याच्या पायावर वाहण्यासाठी वनाला निघावं, ही सद्बुद्धी ज्याच्या अंतःकरणात स्थिर होते, त्या बलवान साधकाचं नाव भरत आहे. सामान्य माणूस शेतात धसकट वेचायची म्हणून कथा सोडून देतात. काय वेचायचं? जी वेचल्यानंतर त्याला काडी लावायची, ज्याला काडी लावायची त्याचा मोह सुटत नाही. सामान्य जीवाचं लक्षण. अयोध्येचा होणारा सम्राट ज्याच्या हातात आज गादीवर जरी भरत बसले नसतील तरी अयोध्येचं सूत्र कोणाच्या हातात आहे? भरताच्याच हातात आहे. सकाळ झाल्याबरोबर भरतजी निघतायत. रामाकडे जायचंय, भगवंताकडे जायचंय. शुचिरभूत होऊन निघाले. खरं पाहता सैन्याची आवश्यकता आहे का? नाही ना. परंतु जिथं समाज आहे तिथं संरक्षण हा राजधर्माचा शिष्टाचार आहे. तुम्ही रामनवमी साजरी जरी करत असाल तरी 10-20 पोलीस बंदोबस्तात येतात की नाही? कारण राजधर्माचा शिष्टाचार, समाज संरक्षणाला प्राधान्य क्षत्रिय कुळानं दिलं पाहिजे. म्हणून अयोध्येच्या सर्व सैन्यासह भरत निघालेले आहे. अयोध्येतील प्रत्येक व्यक्ती आज भरताच्या सोबत आहे. कोणी भरताच्या पुढे आहे, कोणी भरताच्या मागे आहे. पण मी जाऊन येतो, तू घर सांभाळ, असं नवऱ्यानं जरी सांगितलं असेल तरी पत्नी त्याचं पालन करत. पतिव्रतेसाठी नवऱ्याचा शब्द हा आदेश असतो, पण प्रत्येक ठिकाणी तो पालनच करावा असं नाही. देव मिळवत असताना आड येणारं कोणतंही बंधन आणि त्या बंधनात राहणं ही अज्ञानच आहे. स्त्रिया निघाले, बाळ निघतायत, वृद्ध निघतायत, अबाल निघतायत, सर्वच निघाले आणि अयोध्येच्या प्रदेशाच्या बाहेर पडले. शृंगवेरपूर या ठिकाणी आल्याबरोबर निषाद गुहकाच्या सैन्याला समजलं भरत रामाकडे येतोय. भावनेचा परिणाम. कारण कसं आहे, तुम्ही कोणाचे आहेत हा शिक्का खूप महत्वाचा आहे. बरं, तुम्ही कोणाचे आहेत हा शिक्का जर चुकला तर परिणाम भोगावे लागतात. भरत रामाचा आहे हे गुहकाच्या लक्षात आलं नाही. गुहकाला वाटलं भरत कैकईचा आहे. कोणाचा आहे वाटलं? कैकईचा आहे. हातामध्ये धनुष्य घेतलं आणि सांगितलं अयोध्येच्या एकाही व्यक्तीला पाणी पिऊ देणार नाही. भरता, तुझं सैन्य मोठं आहे, माझं सामर्थ्य छोट जरी असेल तरी आज तुझ्यासोबत युद्ध करून तुला संपवल्याशिवाय राहणार नाही.
मी तुला श्रीरामाकडे जाऊ देणार नाही. तुझ्या आईनं रामाचं राज्य हिसकवून घेतलं आणि वनवासात तू त्या रामाला मारायला जातोस. आम्ही तुला जाऊ देणार नाही. मी फरक सांगतोय भावनेचा. भरत होता रामाचा, वाटला कैकेयीचा. कोणाचा आहे वाटलं? भरतानं सांगितलं, निषाद राज, तेवढा पान सोडा आणि माझा जीव घ्या. राम विरोधी म्हणून जगण्यात अर्थ नाही. एकदाच या जगण्यातून मुक्त करा. पापी असणाऱ्या कैकेयीच्या शरीरातून जन्मलेला हा नष्ट देह मला ठेवायचा नाही. धाडकन जमिनीवर भरतजी पडले. भरताचा भाव लक्षात आला गुहकाच्या आणि गुहक येऊन पाया पडतात. रामायण भावार्थ आहे आणि परमार्थात प्राधान्य भावाला आहे. एका क्षणा अगोदर भरताचा जीव घेण्यासाठी उभा असलेला गुहक दुसऱ्या क्षणाला पाया पडतोय. याच कारण भरत रामाचा आहे हे समजलं आणि सूत्र आहे, जी गोष्ट रामाची आहे ती कामाची आहे आणि जी रामाची नाही ती बिनकामाची. आणि बिनकामाच्या गोष्टीला काडी लावतो. शहाणा माणूस काय करतो? आणि या भक्तीमध्ये, भक्तीच्या खेळात शहाणा कोण आहे? खेळिया माझी महाराज लंका जाळली हनुमंतानं आणि प्रभू रामचंद्र विचारतात, अरे हनुमंता, सोन्याचं गाव जाळत असतात का? लोक कुडाचं घर जपतात आणि तू सोन्याचं गाव काय करू म्हटला? एकही रामराम म्हणत नव्हतं, दिलं जाळून. लक्षात घ्या, ज्या दिवशी लंका रावणाची होती त्या दिवशी जाळली. ज्या दिवशी लंका बिभीषणाची आहे म्हटले त्या दिवशी फक्त अंगदाकडून खांब आला होता, तो सुद्धा परत ठेवायला होता. कारण हे चे ही विभक्ती अतिशय महत्वाची आहे. परमार्थ शिक्का कशाचा आहे, कोणाचा आहे? आणि जीवनात आपल्या कपाळावर शिक्का रामाचा लागावा. कोणाचा? आपण कोणाचे म्हटलं तर रामाचे. कारण रामाच असेल तर स्वागतास योग्य आहे. गुहकानं सर्व अयोध्येच्या लोकांची पाय धुली महाराज. पाणी पिऊ देत नाही म्हणणारा गुहक पाय धुतोय. कशाचा महिमा आहे? राम भक्तीचा नाही. त्यानंतर गुहकाला भेट दिले. सर्व नावा सैन्याला पलीकडे पाठवतात. समोर भारद्वाज ऋषींचा आश्रम आहे. भारद्वाज ऋषींनी सुद्धा अडवलं आणि भरता, अरे किती मन पापी असावं, पण ज्याची आईच होय. माणसं स्वाभाविक मानतात बर का, मायबापच चांगले लागतात तर लेकरू चांगलं जन्म, असं 100% लागू होत नाही. ते डोक्यातलं काढून टाका.
बरेच कीर्तनकारांची मुलं लेझिम खेळताना आम्ही बघितले आणि बरीच लेझिम खेळणाऱ्यांची मुलं कीर्तन करताना सुद्धा बघितले. त्यामुळं सूत्र बसत, पण तसं म्हणणं हा ओघ आहे. आणि भारद्वाज ऋषी बोलतायत, भरता एका शब्दात राज्य सोडलं रामानं, तरी सुद्धा वनात जाऊन त्या रामाला मारावं आणि कायमचं राज्य भोगावं या भावनेनं तो वनात जातोय. वाईट वाटलं, मूर्छित पडला भरत. महाराज, एखाद्या वाईटाला वाईट म्हणा, फरक पडत नाही, पण प्रामाणिक माणसाला एक एक शब्द शस्त्रापेक्षा जास्त तिखट असतो. जीवनभर निष्काम सेवा करणाऱ्या भक्ताला कोणी जर त्याच्या श्रद्धेवर शंका घेतली तर किती वाईट वाटते. अयोध्येचं राज्य न स्वीकारता राम दर्शनासाठी निघाला आणि राम भक्त असणारे भारद्वाज म्हणतायत, मी तुला जाऊ देत नाही. ऋषीवर्या, हा देह मला सोडायचा आहे, काय करू? मी रामाचा शत्रू म्हणून जगू शकत नाही ऋषीवर्या. भरताचा भाव लक्षात आला आणि भारद्वाज ऋषी स्वागत करतात भरताच. एका क्षणाच्या क्रिया आहेत, एका क्षणात आडवणारे स्वागत करतात. आज शिवणखेड मध्ये आमच्या स्वागताचं कारणच कोण आहे? राम. रामाशिवाय काय कारण आहे? जगातील सर्व आनंदाचं कारण राम आहे आणि जगातील सर्व दुःखाचं कारण श्रीरामाचा विसर आहे. राम भक्त स्टँडला धक्का लागून, राम भक्त अयोध्येची सर्व लोक आहेत समजल्यानंतर भारद्वाज ऋषींनी स्वर्ग बोलवला स्वागतासाठी. काय बोलवला? अख्खा स्वर्ग उतरवला आणि जो जे वांछील, महाराज, स्वर्गातील सर्व पदार्थ कामधेनू आहे. जो पदार्थ ज्याला पाहिजे तो पदार्थ त्याला आहे. रात्री मुक्कामी भरताचं सैन्य आहे, सर्वांना VIP रूम. आता स्वर्ग खाली आणल्यानंतर काय करू? स्वयंपाक वाढायला अप्सरा आहे. त्या अप्सरांना पाहून सर्वांना आश्चर्य वाटू लागलं. अर्धी दिंडी फेल गेले, राम पाहायचं विसरले आणि अप्सरा पाहू लागले. लक्षात घ्या, ध्येय विसरणं मंद साधकाचं लक्षण आहे. ध्येय विसरणं. प्रत्येक जण आळंदीवरून पंढरपूर साठीच निघतो, पण मधल्या पंक्तीमध्ये अशी रममान होतात की त्या पंक्तीच आवडतात. बरोबर आहे? स्वर्ग आहे, जी गोष्ट मागेल ती मिळते. एवढा थाट केला
आता नाथांनी बरंच वर्णन केलेलं आहे. सामान्य साधक कशात रमले, श्रद्धावान साधकांना पहाट होण्याची फक्त वाट पाहतायत आणि राम भेटीची ओढ आहे. कारण वारकरी संप्रदायानं कुठंही स्वर्गाचं स्वागत केल्याचा उल्लेख नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी तर धिक्कार केलेला आहे. स्वर्गाचा काय केला? धिक्कार केला आणि अतिशय तीव्र भाषेत केला. आता आपल्या विरोधात जे धर्म आहेत ना, ते सगळं तत्वज्ञानच स्वर्गाचं आहे. तो पण कल्पित स्वर्गाचं तत्वज्ञान आहे. की काय 72, 73 कोणाला कळत असेल नसेल, तो विषय वेगळा. माऊली सांगतात, वेश्या भोगी कबडा वेचे, मग दारही चेपोन येतीये, तैसे लाजिरवाणे दीक्षिताचे. एखादी विषयासक्त स्त्री केवळ पैसा आहे तोपर्यंतच स्वागत करते, त्यानंतर लाथ मारायला ती वेळ लावत नाही. तसं स्वर्ग सुख आहे. पुण्याचं बॅलन्स आहे तोपर्यंतच. ज्या दिवशी संपलं मग इंद्रपणाची उटी. असा स्वर्ग सुखामध्ये रात्रभर अयोध्येची दिंडी भारद्वाज ऋषींच्या आश्रमाच्या ठिकाणी राहिली. सकाळ झाल्याबरोबर भरतजी निघाले. भरतजींनी ऋषींना विचारलं, प्रभू कुठे आहे? त्यावेळेस सांगितलं, चित्रकूटाच्या ठिकाणी भगवान विश्रामाला आहेत. मंदाकिनीच्या पावन तीरावरती, चित्रकूट पर्वतावरती सुंदर अशा प्रकारची झोपडी आहे. सेवेत लक्ष्मण आहे, माता सीता आहे आणि भरताचं सैन्य मोठ्या गजरामध्ये. कारण कसं आहे, जसं जसं पंढरपूर जवळ येईल तशी तशी रिंगणं सुरू होतात, गजर पण वाढतो. बरोबर आहे ना? मोठ्यानं गजर करतात वारकरी. कळस बघितल्यानंतर तर नाचतात. तशा प्रकारे चित्रकूट जसा जसा जवळ येईल तसं तसं प्रत्येक साधक राम भजन करतोय. आपण हे करूयात. श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय
प्रभु रामचंद्र भगवान की जय. गजर ऐकला, वाद्य वाजत होती. लक्ष्मणाच्या कानावर आवाज पडल्याबरोबर भजन ऐकू आलं नाही, फक्त आवाज आला. हातामध्ये धनुष्य घेतलं, शेष अवतार लक्ष्मण लालबुंद झाले. भगवंता, अहो कैकईच्या पोटाला जन्माला आलाय, राज्य त्याला दिलं तरी सुद्धा तुम्हाला मारण्यासाठी वनवासात आलाय. या भरताला मी आज जिवंत ठेवणार नाही. रामा, लालबुंद झाले महाराज. भगवान म्हणतात, लक्ष्मणा थोडी गडबड करत जाऊ नको. रामा, तुम्ही आज मला रोखू शकत नाही. आज मी तुमचं ऐकणार नाही. राग आला महाराज. भगवंताने सांगितलं, लक्ष्मणा, अरे माझा भरत आहे, माझा भरत. कारण लक्षात घ्या, जगाच्या लक्षात येईल अथवा न येईल, ज्याचं भजन करतोय त्याचं आपल्यावर लक्ष आहे, प्रेम आहे. भरता बाबतीत भक्तांना गैरसमज झाला, भगवंताला नाही. त्यामुळं कधी कधी आपण गावामध्ये सेवा करत असताना आपण चांगलं वागल्यानंतर सुद्धा बरेच लोक नाव ठेवतात. पण आपण सेवा लोकांची करतोय की देवाची? देव जाणतोय ना. होय, मालकानं ड्युटीवर बघितल्यानंतर पगार 100%. तर समजा एखादं सिक्युरिटी गार्ड, सगळं गाव बघायलंय, माणूस रात्रभर जागा आहे, पण बरोबर मालक यायच्या टायमाला झोपी गेला. अब्सेंटी पडली ना, पगार गेली, अब्सेंटी पडली आणि वरून ताकीद आहे, पुढच्या वेळी दिसला तर डायरेक्ट घरी. परंतु अख्ख्या गावानं बघितला तो झोपलेला आहे आणि नेमकंच तोंड धुवून फ्रेश होऊन बसला होता. तेवढ्यात मालक काय म्हटला, वा, प्रमोशन. पण आपला मालक 24 तास लक्ष ठेवतोय. किती तास? त्यामुळं भजन सुद्धा 24 तास. दिनरजनी हाची धंदा. लक्ष्मणाला आवरतायत तरी सुद्धा धनुष्य घेऊन गेला महाराज. भरतानं बघितल्या भरत मूर्छित पडला. किती सहन करा. पण कसं आहे, तुम्ही ज्या गावात जन्मला, ज्या व्यवस्थेत जन्मला, त्याचा परिणाम माणसावर होतच असतो. छोटी गोष्ट सांगतो. आमचं गाव अतिशय सांप्रदायिक आहे. देवकरा. मोतीराम महाराज 7 दिवस राहायचे देवकरा गावामध्ये. मारुतराव महाराज 5 दिवस मुक्कामी असायचे. जोपर्यंत महाराज होते तोपर्यंत. पण काही काळ थोडं वादात, देवकरा म्हटलं की लोकांनी म्हणायचे ते थोडं भांडणं करतात माणूस. मी 8वीला शाळेत किनगाव मध्ये गेलो होतो.
एका मुलानं आमच्या सोबत भांडण केलं. शाळेतला पहिला दिवस. शिक्षकाला जाऊन सांगितलं, गुरुजी त्यांनी मला मारले. माझं ऐकलं गुरुजींनी आणि त्याला भरपूर मारलं. आणि त्याला पोटभर मारल्यानंतर मला विचारलं, तू कोण्या गावचा आहे? मी म्हणलं देवकरचा आहे. त्याच्या दुप्पट मला मारलं. सांगण्याचा अर्थ असा आहे, जे वातावरण बनलेलं आहे क्षणिक असेल पण त्याचा प्रभाव सहन करावा. कैकेयीमुळे भरता बाबतीत जे वातावरण बनलंय ते सहन करावं लागलं भरताला. पावलो पावलो त्याचा त्रास सहन करावा लागला. भरत मूर्छित पडल्यानंतर लक्ष्मणाच्या लक्षात आलं भरत कोण आहे. कारण साधूला सुद्धा साधू ओळखणं अवघड आहे. लोकांना वाटतं आपल्या लक्षात येतो साधू. आम्हाला तर आश्चर्य वाटायला मला. खरे साधू गावातल्याला सुद्धा ओळखू येत नाही. आणि गोंधूंचं थैमान माजलं. अख्खा महाराष्ट्र बदनाम करून टाकला आता अशा काळात एकानं. नाव घेऊ नये, कारण पुण्यवंत व्हावे. नाव सज्जनाचं घ्यावं, दुर्जनाचं नको. काही नाव लोक घेऊ नका म्हटलं तरी आम्ही घेतो. गोविंद महाराज. काही नाव अजिबात नाही. कारण सज्जनाचं नाव घेतल्यानं वाणी पवित्र होते. तुका म्हणे पापे जाती संताची जाते. लक्ष्मणाला भरत लक्षात आला नाही, मला हे सांगायचं. पण रामाला लक्षात आला ना. बस रामचंद्र प्रभूंनी धावत धावत जाऊन कडकडून मिठी मारली. कारण थोर प्रेमाचा देवाला एकच भूक आहे, प्रेमाची. आणि देवाला प्रेम करणारी भक्त भेटत नाहीत. आणि माणसं म्हणतात त्या व्यक्तीचं माझ्यावर खूप प्रेम आहे. फक्त डोकं चेक करून यायचं. फार तर गोळ्या विसरलेल्या असतील खायच्या. कोणी कोणावर प्रेम करायला मोकळं जनही घेतल्याचे. मायबाप कोणी कोणाचं नाही. आपले कोणीच नाही. सबब पैसे के भाई, यहां अपना कोई नहीं. जगाच्या पाठीवर आपला फक्त एकच आहे, तो देव आपला केला पाहिजे. कारण तेने बिन जीवा सुख नव्हते. भरताला कडकडून मिठी मारली. शत्रुघ्नाच्या डोळ्यात पाणी आहे. भगवंताच्या डोळ्यातून धड 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 अश्रू वाहतात. भरता किती दिवस झाले रे भरता तुला पाहिलं. भरत धाय मोकलून रडतोय. भगवंता अहो काय काय दुःख सहन केलंय तुम्हाला काय सांग. तुम्ही वनाला निघून आला. माघ आपले वडील यहलोक सोडून गेले हो देवा. आपले वडील राहिले नाही देवा. जगाला आधार देणारा भगवान निराधार झाला. भगवंतानं जमिनीवरती शरीर टाकलं. भरता काय बोलतोय? होय दादा, तुमचा विरह सहन झाला नाही आणि राजा दशरथ आज आपल्यात नाही राहिले.
आईचे डोके बघितले महाराज, ते लक्षण पती नसल्याचं बघितलं. जोडवे नाहीत, मंगळसूत्र नाही. ज्याचं भवन मंगलाचं आहे त्याच्या आईकडे आज मंगळसूत्र नाही. ही नियती आहे बरं का. नियती कठोर आहे. लोकांना नीती कठोर वाटते. कठोर नीती आहे की नियती? नियती कठोर आहे. भगवंतानं स्वतःला सावरलं. भरत शत्रुघ्नाला धीर दिला. भरतजी आईबद्दल अनापशनात बोलू लागले, मी आई सोबत नातं तोडून टाकलंय रामा. आजपासून मी कैकेयीला आई म्हणणार नाही रामा. तुमच्या पायाची शपथ आहे. आई म्हणून जीभ बाटवणार नाही रामा. कारण लक्षात ठेवा, ज्या हृदयात भगवंताबद्दल विकल्प आहे त्या व्यक्तीशी नातं ठेवतो तो भ्रष्ट भक्त आहे. जो देवाशी द्वेष करतो त्याच्याशी नातं ठेवणं भ्रष्टाचं लक्षण. आम्ही तर सतत सांगत असतो, व्यक्ती म्हणून आम्हाला कोणी द्वेष जरी केला तरी चालेल, विरोध केला तरी चालेल, भांडण केलं तरी, पण जोपर्यंत रामकृष्णाचं भजन करतात तोपर्यंत ती आमची मायबापच आहे. पण देवाचं भजन सोडून आपल्याला तुपात जरी तळलं तरी ती शत्रूच आहे. कोण आहे? शत्रूच आहे. हा सिद्धांत आहे. रामा, माझ्या भगवंताला वनात पाठवणारी, माझ्या माता सीतेला वल्कल देणारी आणि अयोध्येला उद्ध्वस्त करून स्वतःच्याच कपाळाचं कुंकू पुसणारी कैकेयी, मी तिला आई म्हणणार नाही रामा. आज राम म्हणतात, भरता, माझ्या भक्ताच्या अंतःकरणात फक्त माझ्याबद्दल प्रेम असावं. कोणाबद्दल द्वेष ज्याच्या अंतःकरणात आहे तो माझा भक्त असू शकत नाही. भरता, होय, सर्वेश्वराच्या पूजनाचं वर्मच आहे. कोण्याही जीवाचा न घडो मत्स. राम सर्वेश्वर आहे. राम सर्वात्मक आहे. माझ्या भक्ताच्या हृदयात फक्त माझ्याबद्दल प्रेम आहे. कोणाबद्दल द्वेष? कारण द्वेष करायला ज्याला वेळ मिळतो ना तो भक्तच नाही. माणसाला वेळ फक्त भजनाला असावा. कशाला? सिंक जांभई खोकला येतो का वेळ, एवढं ज्याचं बारीक गणित आहे तो जिवंत साधक बर का. तो सावध आहे, बाकी सगळे झोपले. असो, भरतानं सांगितल्यानंतर अस्थि कलश विसर्जन केलं. मंदाकिनीच्या पावन तीरावरती 10वा दिवस राजा दशरथाचा प्रभू रामचंद्राच्या हातून क्रिया केल्या. भगवंतांनी तर्पण दिल्यानंतर अयोध्येतील सर्व पूर्वजांचा उद्धार झाला. दशरथासहित ज्या ज्या दिशेला पाणी टाकलं त्या सर्व दिशेचे पितृलोक पवित्र झाले, सद्गतीला प्राप्त झाले.
कारण ज्याचं नाव ऐकल्यानंतर सर्व दोष हरण. रामकृष्ण नामे सगळेच दोष हरित होतात. अशा प्रकारच्या देवानं तर्पण दिल्यानंतर सर्व कल्याण झालं. त्यानंतर प्रभूला विनंती केली जाते, भगवंता अयोध्येचं राज्य स्वीकारा. ते राज्य तुम्ही स्वीकारावं म्हणून मी आलोय. भरतजी विनंती करतात, मी तुमचा लाडका आहे, माझा एवढा लाड पुरवा. कारण भक्ताची भावना एकच आहे, राजा राम व्हावा. राजा कोण व्हावा? राम व्हावा. कारण राम राजा झाल्याशिवाय आपली मजा आहे. आज देवाला मानणारी लोक, प्रामाणिकपणे देवावर श्रद्धा ठेवणारी लोक 2 ते 5% पर्यंत आहेत. बाकी मानावं लागतं म्हणून मानतात, प्रथा परंपरा आहे म्हणून पालन करतात. 2 ते 5% लोक देवाला मानत असताना महाराज लोकांचा एवढा थाट आहे. एवढा थाट आहे. ज्या गावी जाऊ त्या गावी या महाराज, बसा महाराज. अहो महागारी काही का असं ना, या म्हणतात, बसा म्हणतात, पाणी देतात. लोकांकडे जावयाला पाणी द्यायला वेळ नाही, पण माणसं स्वागत करतात. एवढा थाट, एवढ्या घोर कलियुगात आहे. तर राजा राम असताना काय स्थिती असेल? काय स्थिती असेल? त्यामुळं देवा, आमची एकच भावना आहे, तुम्ही राजा असावा. भरतजींनी आपला लाड सांगितला. रामचंद्र प्रभू सांगतात, भरता, अरे वडिलांनी जी वाटणी केलेली आहे, माझ्या वाट्याला जे आलं ते मी घ्यावं, तुला जे दिलंय ते तू घ्यावं. माझ्यासाठी 14 वर्षाचा वनवास आणि तुझ्यासाठी अयोध्येचं राज्य आहे. महाराज, भरत सबसेल बदलला. भरत सबसेल बदलला आणि भरतानं सांगितलं, माझ्या समोर वाटणी झाली, आपण मान्य करणार. महाराज, बदलता बी आलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी बदलणं पाप नसतं, काही ठिकाणी बदलणं सुद्धा भाग्य असतं. भरत म्हटला, देवा तुम्ही वनाला जाणं मला मान्य नाही, आणि मी राजा होणं हे तर स्वप्नातही शक्य नाही. मी अयोध्येची गादी माझ्यासाठी माझी माय आहे, मी पाहणार नाही. भगवान, देवाच्या भरताचं प्रेम लक्षात येत आहे, पण कारभार याचा अवघड असतो. तो जगाचा कारभारी आहे. भरताला खुश करण्यासाठी वाट पाहत असलेल्या शबरीला नाराज करू शकत नाही. भरताला सुखी करून जर इथून घरी गेला तर शबरीनं किती दिवस वाट पाहायची? शेवटी कारभाराला कारभार करायचा असतो बरं. भगवंतांनी बाजूला तोंड केलं आणि सांगितलं, भरता, सूर्य पश्चिमेकडून उगवेल, समुद्राचं पाणी गोड होईल, जगाच्या पाठीवर जी गोष्ट केव्हाच शक्य नाही
त्या प्रत्येक गोष्टी शक्य होतील, परंतु वनात निघालेला राम 14 वर्षाच्या अगोदर अयोध्येत येणार नाही. संकल्प सांगितला. भरत सुद्धा तट्टीला बसला. भरतानं सांगितलं, देवा, देव जर लळा पुरवत नसेल तर भक्ताच्या जगण्यात अर्थ नाही. जोपर्यंत या शरीरात प्राण आहे तोपर्यंत रामाला घेतल्याशिवाय मी अयोध्येत जाणार नाही. गवताचं आसन टाकलं आणि गवताच्या आसनावर भरत बसला. पाणी सोडलं, अन्न सोडलं आणि देवा तुझ्यावर प्राण देतोय, कारण तू आमचा लळा पाळत नसशील तर काय जगण्यात अर्थ आहे. लक्षात घ्या, दोन भावाचं भांडण आहे, पण प्रॉपर्टी साठी नाही. तू प्रॉपर्टी घे म्हणून आहे. राम कळालेला भरत मिळालेलं राज्य घेत नाही. राम न कळालेला भाऊ अधिकाराचं नसताना सुद्धा अतिक्रमणाची भावना ठेवतो. हे दुःख कलियुगाच्या पदरी एकाच कारणामुळे आहे. राम व्यवस्थित सांगितला नाही, राम व्यवस्थित पोहोचला नाही. ज्या अंतःकरणाला राम समजला, होय, अयोध्येचं राज्य नको म्हणून भरत मरायला बसलाय आणि अयोध्येत येतच नाही म्हणून रामाचा हट्ट स्वाभाविक. का? अयोध्येचं राज्य घेऊन जर तिथंच बसले तर रावण मरेल का? मोठ्याच्या कृतीमध्ये मोठेपणा असतो. त्यावेळी अयोध्येतला प्रत्येक व्यक्ती घाबरलेला आहे, प्रत्येक जण रडतोय. एक हट्टी आहे, दुसरा महाहट्टी आहे. काय करायचं? त्यावेळी भारद्वाज ऋषींनी विनंती केली, वाल्मिक ऋषीवर्या, तुम्हाला मध्यस्थी करावी लागेल, त्याशिवाय मार्ग निघणार. मध्यस्थीच्या अगोदर एकदा भजन करूया, कारण तिढा कधी सुटेल? भजन केल्यानंतर. भजनाशिवाय तिढा सुटत. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती
वाल्मिक ऋषी आल्यानंतर भरताला समजवलं, भरता रामचंद्र प्रभू विश्वाच्या कल्याणासाठीचा अवतार आहे. प्रभूचं वनगमन अतिशय महत्वाचं आहे, गरजेचं आहे. पूर्ण रामायणाची आख्यायिका सांगितल्यानंतर भगवंताचा पुरुषार्थ होईल या भावनेनं भरतानं माघार घेतली आणि भरतजींनी अयोध्येला जायचं स्वीकार. भगवंताच्या चरणावरती मस्तक ठेवलं. पुन्हा 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 माग फिरतायत. पुन्हा पुन्हा भगवंताचं मुख पाहतात. भरताचा पाय उचलत नाही. त्यावेळी वशिष्ठजी म्हणतात, श्रीरामा, भरत अयोध्येपर्यंत पोहोचू शकत नाही, तुमच्या पादुका त्याला द्या. भगवंताच्या पादुका भरताच्या जवळ दिल्यानंतर भरतानं डोक्यावरती पादुका ठेवल्या आणि भरतजी अयोध्येकडे आनंदानं आले. त्यावेळेस पासून भारतात पादुकांचं विशेष महत्व आहे. लातूरमध्ये एवढा मोठा सप्ताह झाला, एवढ्या मोठ्या प्रमाणात समाज आला, त्याचं कारण पादुका आहे. कारण भारतापासून पादुकांचं महत्व विशेष. भरतजी आले, नंदीग्रामाच्या ठिकाणी वस्ती केली. 14 वर्षात अयोध्येत पाय ठेवला नाही. जी भगवंतानं व्रत धारण केले त्या सर्व व्रताचं पालन करतात. अयोध्येचा चक्रवर्ती सम्राट आहे. अभिषेक जरी झाला नसेल तर सम्राट भरतच आहे. का? सत्तेचं संचालन कोण करतोय? आज भारताचा राजा कोण आहे? राजा ही पदवी भारतात ठेवली नाही सध्या, पण सत्तेचं संचालन पंतप्रधान करतात. ती परंपरा तेव्हापासून गादीवर देवाच्या पादुका आणि संचालन सेवक म्हणून राज्याचं संचालन करण्याची संत परंपरा भारताची. आजही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पंढरपूरच्या पादुकांची पूजा केल्यानंतर राजा पांडुरंग आणि आपण सेवक म्हणून सेवा करतो, या परंपरा आहे. कारण राजा रामच, मी राजा ही भावना जन्माला येणं अज्ञान आहे. राजा फक्त रामच, या भावनेवर दृढ आहे तो भक्त. भरतजी अयोध्येचं संचालन करतात. पुढे प्रभू चित्रकूटावर राहिल्यानंतर सुंदर सीता बघितली. चित्रकूटावरील ब्राह्मणांनी कुजबुज करायला सुरुवात केली. स्त्री बघितल्यानंतर राक्षस येतील, युद्ध होईल, आपल्याला मारतील म्हणून ब्राह्मण पळून जायला निघाले. देव म्हणतात, लक्ष्मणा, ब्राह्मण काय कुजबुज करतात? त्यावेळेस लक्ष्मणांनी सांगितलं, असा असा प्रकार आहे. देव म्हटले, ब्राह्मण पळून जाण्यापेक्षा आपण हे ठिकाण सोडलेलं बरं. भारद्वाज ऋषींना विचारलं, आम्ही कुठं वस्ती करावी? त्यांनी सांगितलं, अगस्त्य ऋषींना विचारा आणि त्यानंतर वस्ती ठरवा. पुढे अगस्त्य आश्रमाच्या ठिकाणी प्रभू गेले.
अगस्तींनी सांगितलं, गंगेच्या तीरावरती पंचवटी आहे, त्या ठिकाणी वस्ती करावे. अतिशय रम्य कपालेश्वराचं मंदिर आहे. त्यावेळेस अगस्ती ऋषींनी भगवंताला नाना प्रकारची शस्त्र दिली, ज्यातून राक्षस मरतील. जनस्थानाच्या ठिकाणी, पंचवटीच्या ठिकाणी राम लक्ष्मण सीता राहतात. त्याच ठिकाणी जटायू नावाच्या पाखराची गाठ पडते. जटायू रक्षण करतोय सीतेचं. पर्णकुटीच्या ठिकाणी माता सीता राहतात. लक्ष्मण सेवेत आहेत. रात्रंदिवस लक्ष्मण सेवा करतात. वनविहाराला एके दिवशी गेल्यानंतर अचानक एका जाळीमध्ये शूर्पणखेचा मुलगा सांब नावाचा राक्षस तपश्चर्या करत होता. लक्ष्मणजी त्या ठिकाणी आले. आल्यानंतर तपश्चर्या करत असलेल्या सांबाला काळ खड्ग प्राप्त होण्याची वेळ आली. तपश्चर्या राक्षस करतो. शस्त्र त्या राक्षसापर्यंत पोहोचलं. तेवढ्यात लक्ष्मण तिथं आला आणि शस्त्र देवता विचार करते. नाथ महाराज भाव व्यक्त करतात. लोखंडाचं खड्ग, खड्ग म्हणजे तलवार, त्यानं विचार केला, राक्षसाच्या हातात गेलो तर राक्षस कोणाला मारणार आहे? साधू सज्जनांना. आणि लक्ष्मणाच्या हातात गेलो तर लक्ष्मण कोणाला मारणार आहे? राक्षसांना. आपणही विचार केला पाहिजे. बाजारात जाताना विचार करावा, ज्याच्याकडे खरेदी करतोय त्याचा पैसा सप्ताहाच्या पट्टीला येतो का? सप्ताहाची पट्टी देणाऱ्याच्याच दुकानात खरेदी करावी. माझं बोलणं कळतंय? लोखंडाला जर कळत असेल कोणाकडे जावं, तर माणसाला सुद्धा कळलं पाहिजे. धर्म वाढेल अशाच कृती करणं सुज्ञाचं लक्षण आहे. धर्माचं काय होईल याचा विचार न करता केवळ मूर्ख जगतो, सुज्ञ नव्हे. सुज्ञ 24 तास विचार धर्माचा करतो. हल्ली काही तथाकथित धर्मद्वेषी विचारवंत आम्हाला सांगतात टीव्हीवर भाषण वगैरे ऐकताना, धर्म आपापल्या घरी ठेवावा, असलं बोलणारा पालत घालून तुडवावा. एक शपथ सांगायला, आपला शब्द माघारी आपण कधीच घेत नाही, कारण माघारी घेण्यासारखा शब्द आपण बोलतच नाही. धर्माची पालन करणी पाखंड खंड. बाजारात धर्म, व्यवहारात धर्म, प्रत्येक क्रियेत फक्त धर्म, आणि धर्म नाही म्हणजेच अधर्म. आणि अधर्माचं खंडन, पाखंडाचं खंडन हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळं धर्म घरात ठेवा म्हणणारा जो भी कोणी भाषण करणारा असेल त्याच ठिकाणी मारायला पाहिजे महाराज. 2-3 तरी धमकी. कारण धर्म ही घरात ठेवायची वस्तू नाही. धर्म व्यवहारात असला पाहिजे, धर्म जगण्यात असला पाहिजे. त्या शस्त्र देवतेनं विचार केला आणि अचानक लक्ष्मणाच्या हातात तलवार गेली. आता पिंडच क्षत्रिय आहे. हातामध्ये तलवार आल्याबरोबर माणूस आधी काय बघतो? होय, तुम्ही खुरप घ्यायला गेल्यानंतर काय बघतात? झर आहे का,
विळा घेतल्यानंतर काय बघतो आपण? धार आहे का त्याला? कोयत्याला धार पाहतो. तसंच लक्ष्मणानं विचार केला, याला धार आहे का? सपकन जाळीवर मारलं खडग. एवढ्यामध्ये तपश्चर्या करणाराचं मुंडकं उडालं. भड 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 रक्त वाहायला लागलं. लक्ष्मण घाबरला. कोणीतरी तपस्वी माझ्याकडून मारला गेला. भीती वाटली. घाबरलेला लक्ष्मण खाली मान घातली. कारण माणसानं जीवनात फक्त पापाला भ्यावं. कोणाला? फक्त पापाला भ्यावं. बाकी कोणाच्याच बापाला भिण्याची गरज. पापाला भ्यायचं आणि जगाच्या बापाचं भजन करायचं. मधल्या कोणाला मोजायची गरज. हे कायम लक्षात ठेवायचं पाहिजे. माझ्याकडून पाप झालं या भावनेनं खाली मान घातली आणि सीतेनं पाहिलं. लक्षात घ्या भाव प्रत्येकाचा. सीता म्हणते, रामा अहो 13 वर्षापेक्षा जास्त वेळ निघून गेलाय. लक्ष्मण त्याच्या पत्नीपासून दूर आहे. कदाचित त्याला उर्मिलेची आठवण येत असावी म्हणून चेहरा सुकलाय. भावना. प्रभू रामचंद्र म्हणतायत, माझा भक्त लक्ष्मण आहे, त्याच्यावर माझा विश्वास आहे. लक्ष्मणाला कामाची नाही, रामाची अपेक्षा आहे. होय, जीवन कामासक्त असावं की रामासक्त? रामासक्त. लक्ष्मण विषय अनुरागी नाही, लक्ष्मण राम अनुरागी आहे. काहीतरी कारण वेगळं असेल. आज महाराजांच्या हातात तलवार दिसायली. देवाला सगळं कळतं. महाराज आल्याबरोबर लक्ष्मणानं साष्टांग लोटांगण घातलं. भगवंता अहो माफ करा हो भगवंता, घोर अपराध झाला देवा, घोर अपराध झाला. कोणीतरी तपस्वी तप करत होता, अचानक हातात खड्ग आलं आणि माझ्याकडून त्याचा शिरच्छेद झाला. मला माफ करा. कारण कोणी जरी तपश्चर्या करत असेल तर तपश्चर्या कोणाची करणार आहे? कोणाची? रामाची. कोण्याही अवतारातल्या देवाचं नाव घेतलं तरी नाव कोणाचं आहे? भक्त कोणाचा मारल्याची भीती लक्ष्मणाच्या मनात आहे? रामाचा. म्हणून रामाच्या पाया पडताय. त्यावेळेस प्रभू म्हणतात, लक्ष्मणा काय झालं व्यवस्थित सांग. रामा, कोणीतरी तपस्वी मारला गेलाय. एक लक्षात ठेवा, विष्णूची भक्ती करत नाही ना तर माऊली म्हटले व्यर्थ त्याचे ज्ञान, विष्णुवीन जप. आता कळलं. व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही. इथं ब्रेक नाही लावला माऊलींनी. उपजोनी जन्मतच करंट्या कपाळाचं आहे म्हणले, त्याला रामाचं भजन करायची सरळ सरळ अक्कल नाही. हाच माऊलींचा भाव आहे. रामकृष्णी पैठा बँकेत अकाउंट मध्ये बॅलन्स नाही तो बँकेचं तोंड बघत नाही, आणि कपाळात भाग्य नाही तो मंदिरावर. मी नाही, माऊली.
लक्ष्मणाला सांगितलं, अरे लक्ष्मणा, मेलेला कोण आहे याचं परीक्षण करून घे. तो शूद्र आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे का ब्राह्मण आहे. परवा दिवशी विषय झाला. स्वधर्मामध्ये 4 वर्ण आहेत. मुख्य वर्ण 2, उपवर्ण 4. मुख्य वर्ण 2 कोणती? ब्राह्मण आणि शूद्र. उपवर्ण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य 3 मिळून ब्राह्मण. आणि शूद्र म्हणजे ज्याला वेदाचं ज्ञान नाही त्याला शूद्र म्हणतात. तो सेवा करतो. आणि 4 वर्णापैकी कोणीही मारला असेल तर तो भक्त माझा आहे. आणि माझ्या भक्ताला मारलं असेल तर प्रायश्चित्त घ्यावं लागेल. प्रभू रामचंद्र बोलतायत. लक्ष्मण गेला, बघितलं खैरासारखी लालबुंद डोळे आहेत, काळा झर दिसू लागला महाराज. राक्षस, भासूर असणार मोठं शरीर. लक्ष्मण आले आणि सांगतात, रामा राक्षस मारला. रामचंद्र प्रभू म्हटले, आपण जन्मलोतच राक्षस मारण्यासाठी. त्यामुळं वाईट वाटून घेण्याचं कारण, माझं बोलणं कळालं? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4ही योनी, ही 4ही वर्ण प्रभू रामचंद्राची भक्त आहे. या 4ही पैकी एकालाही त्रास झाला तर राग भगवंताला येतो. पण राक्षस या 4ही वर्णात बसत नाही. त्यामुळं भगवंताला राग आला नाही. भगवंतानं आशीर्वाद दिला लक्ष्मणाला. सांगितलं, शस्त्र देवतेनं तुझ्याकडून काम करून घेतलंय. आणि ज्याची भावना देवावर असते ना, देव त्याच्याकडून कार्य करून घेतो. बरं, कोणाकडूनही परमार्थाचं कार्य होत नाही, देवाचा आशीर्वाद लागतो. आता राक्षसांसोबत वैर तयार झालेले लक्ष्मणा, आजपासून सावध राहा, अशा प्रकारे सांगण्यात आलं. त्यानंतर अचानक शूर्पणखेला वाईट स्वप्न पडलं. शूर्पणखा त्या ठिकाणी आली. तिनं बघितलं तर मुलगा मारलेला होता. तिनं विचार केला, आजूबाजूला कोणी आहे का पाहते. हातात तलवार घेतलेला लक्ष्मण बघितला आणि म्हणली, मारायचा तर आहेच, पण ज्या अर्थी पोरगा मारलाय त्या अर्थी तो माईला पण मारू शकतो. मग सुंदर रूप घेतलं. लक्ष्मणाच्या पुढं बांगड्या वाजवू लागली. लक्ष्मणाला फसवण्याचा विचार करते. आता जंगल होतं महाराज, सुंदर सावली पडलेली, त्याच्यात एकटी स्त्री, पायात पैंजण, हातात काकणं. आणि लक्ष्मणाला बोलू लागली, अहो तुम्ही एकटे, मी एकटी. त्यांनी सांगितलं, मी दिसत एकटा जरी असेल तर माझं लग्न झालंय, माझं लग्न झालंय. सांगितलं, माझ्यासोबत राम लक्ष्मण आहेत. सांगितलं, राम आणि सीता आहेत. सांगितलं. तिनं बराच प्रयत्न केला, पण लक्ष्मण म्हणतात, मला लग्न करायला तुझ्याशी काही अडचण नाही, पण आम्ही रामाला विचारल्याशिवाय काहीच करत. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, प्रभू रामचंद्राचा निरोप घ्यायला सांगितलं. ती रामाकडे आली. रामाला सांगितलं, रामा, अहो मला तुमच्या बारक्या भावासोबत लग्न करायचंय, परवानगी द्या. प्रभूंनी सांगितलं, तुला लग्न करायचंय ना, तुझ्या पाठीवर लिहितो म्हणले, मला जे लिहायचंय. ती लाजू लागली महाराज. कुमारी काय म्हटली, मी कसं बसू पाठ उघडे करून. राम म्हटले, तुला लग्न करायचंय ना. ती म्हणली, हो. मग कंचोळीच्या गाठी सोडल्या, पाठीवरती लिहिलं लक्ष्मणाला.
रावणाची बहीण आहे. पाहुणोपचार व्यवस्थित करा असं लिहिलं. लिहिल्यानंतर लक्ष्मणानं बघितलं, पाठीवरचं वाचल्याबरोबर तिची वेणी पकडली, हिसका दिल्याबरोबर ती म्हणते, तिचं डोकं वेगळंच चालू लागलं. आपण लग्न करूया म्हणते. तेवढ्यात लक्ष्मण म्हणले, थांब, तुझं लग्न वेगळं आहे. आता तलवार घेतली, खटकन नाक कापलं. मग कारण रामाचा असेल तर भारद्वाजांनी पूजा केली. रावणाची होती, मग ती पूजेची पद्धत कोणती आहे? नाक काप. रावणाच्या बहिणीचं नाक कापलं. रावणाचा भाऊ असलेल्या कुंभकर्णाचं सुद्धा आधी नाक कान कापून शिरकमळ जान छेदिले. हे चा शब्द रामायण पूर्ण कथा होईपर्यंत लक्षात ठेव. आणि हा चा रामासंबंधी लागला पाहिजे. आज थोड्या वेळेची अडचण आहे बरं का, त्यामुळं कथा आपण याच ठिकाणी थांबवूया. आरतीची तयारी ठेवा. रावणाच्या बहिणीचं आज नाक कापलेलं आहे. कापलेलं नाक दाखवता येणार नाही, म्हणून रावण उद्या लपून येणार आहे. कारण नाक कापलं, बहिणीचं कापलं म्हणले त्याचं कापायला वेळ लागणार. काल धनुष्य उचलतानाच त्याचं नाक कापलेलं आहे. आज त्याच्या बहिणीचं कापलंय, उद्या त्याच्या भावाचंही नाक कापलं जाईल, त्याची लंकाही जाळली जाईल, शेवटी त्याला सुद्धा मारलं जाईल. दररोज रामकथेला या. राम घेऊन जा मायबाप. 2 मिनिट भजन होईल, तोपर्यंत आरती लावावी. रामकृष्ण हरी. अतिशय सुंदर वातावरणात कथा सुरू आहे. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम
कट साधून शिळा सेतू बांधोनी लिंग देहे लंब पुरुषोत्तम सोनी काम क्रोधादिक रक्षक नरदोनी देहे अहं भाव रावण निवटोनी जय देव जय निजबोध रामा हो आत्मा ये रामा प्रेमाची आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा प्रथम सीता शुद्धी हनुमंत गेला लंका दहन करुणी तथया मारिला जंबो माळी भुवनी त्राटीला आनंदाची गोडी देवोनी आला जय देव जय निजबोध रामा हो आत्मा ये रामा प्रेमाची आरती सर्वावे आरती परिपूर्ण कामा निज बळ निज शक्ती जोडविले सीता म्हणून येणे झाले अयोध्या रघुनाथा आनंद ओसंडले वैराग्य भरता आरती घेऊन आली कौसल्या माता जय देव आत्मा हे रामा प्रेमाची आरती सद्भावे आरती गर्दती अपार अठरा पद्मवानर करती बुबुकार अयोध्येसी आले दशरथ कुमार नगरी होत आहे आनंद थोर जय देव जय निजबोध रामा हो आत्मा ये रामा प्रेमाची आरती सद्भावे आरती सहज सिंहासनी राजा रघुवीर सोहम भावित या पूजा उपचार सहजाची आरती वाद्यांचा गजर माधवदास स्वामी अटविसर जय देव जय निजबोध रामा हो आत्मा ये रामा प्रेमाची आरती सद्भावे आरती रामा जय देव सत्राने उड्डाण ओंकार बदनी करदळमळ भूमंडळ सिंधुदळ गगनी कडाडिले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी सुरवर्णी शाचर जाधाल्या पळणी जय देव जाहु स्वामी हनुमंता तुमचेनी प्रसादे नभी कृपांता जय देव दुमदुमले पाताळ उठिला शब्द थरथरला धनी धर्मंडीला खेद उच्छेद रामी रामोदास शक्तीचा शोध जय देव हनुमंता तुमचेनी प्रसादे नभी कृपांता जय देव खाली लोकांगण